एका गावात सून आणि तिची सासू एकत्र राहत होत्या. सून खूप मेहनती होती आणि घरची सर्व कामे वेळेवर करत असे. तिचं स्वप्न होतं की ती आपल्या कुटुंबाला सुखात आणि आनंदात ठेवेल. पण तिच्या सासूला तिचं काम कधीच पसंत नव्हतं. ती नेहमी तिच्या सुनेवर ओरडायची आणि तिची टीका करायची. एके दिवशी सुनेची तब्येत बिघडली होती आणि सुनबाईंनी त्यांना औषध द्यायला गेली. सासूने तिला थोडेही कौतुक न करता उलट तिच्यावरच ओरडायला सुरुवात केली. "काय करतेस हे? तुला तर काहीच काम येत नाही. घरातली कामे पण तू नीट होत नाहीस आणि आता मला औषधसुद्धा नीट देत नाहीस तू," असं ती म्हणाली. सुनेने शांतपणे सगळं ऐकून घेत होती. तिने मनात विचार केला की मी काहीही केलं तरी सासूबाईंना माझं कौतुकच नाहीये, पण मी माझं काम प्रामाणिकपणे करणार. सासूची तब्येत सुधरेल आणि एक दिवस त्या माझ्यावर प्रेम आणि काळजीचं महत्त्व समजून घेईल. सासूला आराम वाटावा म्हणून सुनबाई सगळं त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायला गेली. तिने गरम गरम भाकरी, भाजी आणि वरण बनवलं. पण तरीही सासू ओरडायला लागली. "हे काय करायला शिकवलंय का तुझ्या आईबापांनी? एवढं वरण पातळ आणि भाजी पण चवहीन आहे. तुला तर काहीच येत नाही. तुझ्याकडून तर काही चांगलं होऊच शकत नाही." सून मात्र शांतच राहिली. तिने सासूच्या ताटात जेवण वाढून दिलं आणि तिला सांगितलं, "आई, मी प्रयत्न करत आहे तुम्हाला सुखात ठेवायचा. माझं कर्तव्य आहे आणि ते मी करणारच." इतकं बोलून सासूला सुनेचं हे बोलणं आवडलं नाही. तिने ताट बाजूला ढकललं आणि ओरडली, "तू इथून बाहेर जा. मला एकटीला राहू दे. मला तुझ्या अशा सेवा नको आहेत." सुनबाईंना हे ऐकून वाईट वाटलं, पण ती खूप दुःखी झाली होती. पण तिने घराबाहेर पडायचं ठरवलं नाही. ती तिच्या विचारांवर ठाम होती की एक दिवस सासू तिचं मन बदलेल. काही दिवसांनी सासूला जास्त ताप आला. अंगदुखी झाली. तिला चालायला आणि उठायला त्रास होऊ लागला. सून तिच्या मदतीला धावली. तिने औषधं तिला दिले, डॉक्टरांना बोलावलं आणि तिच्या आरामाची सर्व काळजी सुनबाईंनी घेतली. आता मात्र सासूच्या मनात काहीतरी बदललेलं जाणवत होतं. सासूला जाणीव झाली की सून किती प्रेमाने तिची सेवा करत आहे, काळजी घेत आहे. तरीही तिने कधी आपल्यावर चिडचिड केली नाही. तिने मनात विचार केला, "मी सुनबाईंवर नेहमीच जास्त ओरडत होते, पण तरीही तिने माझी सेवाच करत आहे. कदाचित मीच तिच्यावर अन्याय केला." सासूने पहिल्यांदा सुनबाईंना प्रेमाने बोलावलं आणि म्हणाली, "माझी चूक झाली. मी नेहमीच तुला चुकीचं समजलं आहे. पण तू मला नात्याचं खऱ्या अर्थाने कसं निभवायचं हे तू मला आज शिकवलं आहेस. आणि तुझी सेवा निस्वार्थ आहे आणि संपूर्ण प्रेमाने भरलेली आहे." सुनबाईला हे ऐकून खूपच समाधान वाटलं आणि ती म्हणाली, "आई, हे आपलं घर आहे आणि आपली नाती प्रेमाने बांधली जावीत आणि हे माझं कर्तव्य आहे आणि मी माझं कर्तव्य केलं आहे." सासूने तिला मिठी मारली आणि तिचं भरभरून कौतुक केलं. त्यानंतर सासू आणि सुनबाईंनी एकत्र शांततेने आणि प्रेमाने राहायचं ठरवलं. सासूला तिच्या सुनबाईंच्या मेहनतीचं आणि प्रेमाचं महत्त्व समजलं आणि त्यांनी एकत्र सुखात आयुष्य जगायचं ठरवलं. सासू आणि सुनबाईंचं नातं सुधारल्यानंतर दोघी एकत्र आनंदाने आणि शांततेने जीवन जगू लागल्या. सासू आता सुनबाईंचं कौतुक करायला लागल्या होत्या आणि तिच्या कामात
तिला मदतही करायच्या. त्या दोघींच्या नात्यात आता विश्वास, आदर आणि प्रेम भरभरून वाढू लागलं. सासूच्या बदललेल्या वागणुकीचे सुनबाईंचं जीवन खूपच सुखकर झालं. पण काही महिन्यांनी गावात एक मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई सुरू झाली. पाऊस न पडल्याने शेतकऱ्या त्रस्त झाले होते आणि गावात पिण्याचं पाणीही कमी झालं होतं. घरचं पाणी साठवून ठेवण्यासाठी गावातील लोकांना खूपच कष्ट घ्यावे लागत होते. सुनबाईंनी आणि सासूने मिळून त्यांच्या घरात पाण्याची साठवणूक केली, पण तरीही पाणी कमीच पडत होतं. सुनबाईंनी गावातील इतर महिलांसोबत मिळून पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एक गट बनवला आणि त्या सगळ्या मिळून एका विहिरीच्या दुरुस्तीचे प्रयत्न करायच्या आणि करत राहिल्या. सुनबाईंची मेहनत, धैर्य आणि निवृत्त गुण पाहून गावातील लोक तिचं खूप कौतुक करू लागले. ती केवळ तिच्या घरासाठीच नाही तर सगळ्या गावांसाठी काम करत होती. सासूला आता सुनबाईंचा खूप अभिमान वाटायला लागला. ती गावात जाऊन सगळ्यांना म्हणायची, माझी सुनबाई खूपच कर्तबगार आहे आणि तिच्या प्रयत्नांमुळे आज आपण आपल्या गावाच्या पाण्याच्या समस्येतून बाहेर पडलो आहोत. सुनबाईंचा गावातील महिलांवर खूप चांगला प्रभाव पडला. तिचं नेतृत्व पाहून गावातील इतर महिलाही तिच्याप्रमाणे पुढाकार घ्यायला लागल्या होत्या. त्यांनी गावातील मुलांसाठी शाळेची स्थापना केली, शेतकऱ्यांसाठी नवीन पद्धती शिकवल्या आणि एक नवीन जलसंधारण योजना सुरू केली. सुनबाईंची मेहनत आणि तळमळ पाहून गावातील सरपंचांनीही तिला गाव विकास महिला संघाची अध्यक्ष म्हणून निवड केली होती. आता गावातील सर्व महिलांना एकत्र करून अनेक सामाजिक उपक्रम राबवू लागले. सासूला तिच्या सुनबाईंचा खूपच अभिमान वाटत होता. तिने सुनबाईंना सांगितलं, मी खूप भाग्यवान आहे की माझ्या घरी अशी सून आली आहे. तू फक्त माझीच नाहीस तर गावाचीही सून आहेस. एके दिवशी गावात एक मोठा उत्सव आयोजित करण्यात आला. सुनबाईंच्या कार्याची दखल घेतली गेली आणि तिला संपूर्ण गावासमोर सन्मानित करण्यात आलं. सुनबाईंना तिच्या मेहनतीचा असा मान मिळाल्याने खूपच आनंद झाला होता. पण तिने नम्रपणे सांगितलं, हा सन्मान फक्त माझा नाही तर सगळ्या गावाचा आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं म्हणूनच हे शक्य झालं आहे. सासू आणि सुनबाईंचं नातं आता फक्त एक घरापर्यंत मर्यादित नव्हतं. ते गावाच्या विकासासाठी बांधलं गेलं होतं. त्या दोघींनी एकत्र मेहनत करून आणि समजूतदारपणा यांमुळे त्यांचं आयुष्यच नव्हे तर गावाचंही भविष्यही उज्ज्वल झालं. सुनबाईंचा हा प्रवास तिची मेहनती, धैर्य आणि प्रेमाने भरलेला होता. ती गावातल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करायची आणि त्या सर्वांना तिला आपल्या घराचा एक भागच मानलं होतं. तिच्या सासूनेही तिला कधीच न जुमावता एकत्र काम केलं आणि एक आशीर्वाद सासू-सुनेचं उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं. सुनबाईंचं आयुष्य आता आनंदात, सन्मानात आणि समाधानात भरलेलं होतं. तिच्या सासूबरोबरच ती गावातल्या सगळ्या लोकांशी जोडली गेली होती. या प्रवासात तिने जे काही शिकलं त्यातून तिचं आणि तिच्या कुटुंबाचं जीवन खऱ्या अर्थाने सुखी आणि समाधानी बनलं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.
Thanks for watching.